नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वीचं नवीन चॅप्टर जे आहे हायड्रोकार्बन तर ते आपण स्टार्ट करणार आहोत. हायड्रोकार्बन म्हणजे काय आय थिंक तुम्हाला माहिती असेल. इट इज नथिंग बट द केमिस्ट्री ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. तर याच्यामध्ये तुम्हाला अल्केन, अल्कीन, अल्काइन अँड एरोमॅटिक हायड्रोकार्बन हे चारही पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. त्याच्यापैकी आपण आज बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन, देन केमिस्ट्री ऑफ अल्केन स्टार्ट करू आपण. आणि केमिस्ट्री ऑफ अल्केन मध्ये फक्त आयसोमेरिझम अँड प्रिपरेशन प्रोसिजर एवढा पार्ट आपण जनरली बघणार आहोत. ओके, आय होप तुम्हाला लास्ट व्हिडिओ सगळे समजलेले असतील. नसतील तुम्ही बघितलेले तर ते व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचा जो टॉपिक आहे केमिकल रिएक्शन्सचा तर तो कंप्लीट होईल. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो फर्स्ट टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन मध्ये सगळ्यात फर्स्ट वन जो आहे तर तो आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड लास्ट वन अरोमॅटिक हायड्रोकार्बन. आता तिघांमधला फरक जो आहे तर तो आपण समजून घेऊ. सगळ्यात फर्स्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. Saturated hydrocarbon means what? The carbon which consists of carbon single bond. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, की ज्या ठिकाणी कार्बन कार्बन तुम्हाला सिंगल बॉन्ड मिळणार आहे. एक्झाम्पल ऑल द अल्केन्स विच कन्सिस्ट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, you have to add a suffix ANE. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्या ठिकाणी तुम्हाला सफिक्स जो आहे तर तो ANE ऍड करायचा आहे. एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात मिथेन, इथेन, प्रोपेन. आणि या ठिकाणी जे पण अल्केन्स आहे देयर इज अ प्रेझेन्स ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ हायड्रोजन. देयर इज प्रेझेन्स ऑफ maximum number of hydrogen and all the bond in alkanes are sigma bond. सिंगल बॉन्ड आहे, सगळे सिंगल बॉन्ड असल्यामुळे सगळे बॉन्ड्स कोणते असणार आहे, सिग्मा बॉन्ड या ठिकाणी तुम्हाला जनरली मिळतील. दुसरा आहे आपला आता सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मीन्स व्हॉट, सॉरी अनसॅच्युरेटेड. Unsaturated hydrocarbon which consist of carbon carbon double or triple bond. Same definition तुम्ही प्रिपेअर करू शकतात. You can prepare the same definition, the carbon which consists of or the compound which consists of. या ठिकाणी तुम्ही कंपाऊंड लिहू शकतात. The compound which consists of organic compound. Yes, नाही तर तुम्ही म्हणणार की inorganic. No. Organic compound which consists of carbon carbon double or triple bond. Remember that you have to write in the definition for unsaturated hydrocarbon is which consists of carbon carbon double or triple bond. Okay, example again alkene and alkyne. It's a carbon carbon double bond and triple bond. Okay, example ethene, after that ethyne, propene, propyne, ene, viene. हे सफिक्स तुम्ही लावू शकतात आणि त्या ठिकाणी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जो आहे तर तो प्रिपेअर होईल. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जो आहे याच्यामध्ये बघा हा डबल बॉन्ड आहे आणि इथं ट्रिपल बॉन्ड. या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड सिग्मा असेल, एक बॉन्ड पाय असेल. लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये पण एक बॉन्ड सिग्मा असेल आणि दोन जे आहे तर ते
पाय असतील. Now last one, aromatic hydrocarbon. Now aromatic hydrocarbon means what? Which consists of hexagonal ring. At least one hexagonal ring जी आहे तर ती पाहिजे किंवा बेन्झीनची रिंग त्या ठिकाणी पाहिजे. याच्या व्यतिरिक्त अरोमॅटिक हायड्रोकार्बनची डेफिनेशन जी आहे किंवा जो क्रायटेरिया आहे तर तो अजून डिफरंट आहे. जेव्हा आपण अरोमॅटिक हायड्रोकार्बन बघू तर तेव्हा तो टॉपिक आपण क्लिअर करू. Therefore aromatic hydrocarbon means what? Which consists of at least one special type of hexagonal ring like that. This is nothing but the benzene ring which consists of carbon-carbon double, single, double, single, double, single bond. Okay. Now this is the classification of hydrocarbon. Classification of hydrocarbon classify into saturated, unsaturated and aromatic. Saturated means what? The compound consists of carbon-carbon single bond. Example alkane, there is a presence of maximum number of hydrogen and in that all the compounds are sigma bonded. Then unsaturated, carbon-carbon double bond, triple bond. In that one is sigma bond and another is pi bond. Now what is mean by sigma and pi bond? हे मी आधीच्या व्हिडिओ मध्ये क्लिअर केलेलं आहे. अल्कीन, अल्काइन आणि त्याच्यामध्ये अजून एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकतात इथिन आणि इथाइन. आधीचे व्हिडिओ म्हणजे जे आपलं फर्स्ट चॅप्टर होतं बेसिक कन्सेप्ट इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यामध्ये हे मी क्लिअर केलेलं आहे. तर प्लीज तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात. नाउ नेक्स्ट टॉपिक इज केमिस्ट्री ऑफ अल्केन्स. केमिस्ट्री ऑफ अल्केन्स मध्ये सगळ्यात फर्स्ट अल्केन्स हे आपण क्लिअर करू. मग अल्केन्सचे जे स्ट्रक्चर आहे तर ते तुम्ही किती प्रकारे राईट करू शकता. तर स्ट्रक्चर राईट करण्याच्या दोन प्रोसिजर आहे. त्याच्यापैकी फर्स्ट वन आहे ओपन चेन सायक्लोअल्केन. ओके. आता ओपन चेन इज नथिंग बट द स्ट्रेट चेन. ओके. तुम्ही स्ट्रेट फॉर्म मध्ये या कंपाऊंडला राईट करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला क्लोज रिंग राहणार नाही. ओके. क्लोज रिंग राहणार नाही. There is no presence of close ring. Remember that only straight chain are present आणि याचं नाव जे आहे तर ते आहे प्रोपेन. स्ट्रेट चेन तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सायक्लोअल्केन. सायक्लोअल्केन मीन्स सायक्लिक फॉर्म मध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. सायक्लिक फॉर्म इज नथिंग बट द रिंग लाईक स्ट्रक्चर. सिंगल बॉन्डच असेल पण रिंग लाईक स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी मिळेल अशा रीतीने. याचं नाव आहे प्रोपेन. सायक्लिक फॉर्म मध्ये तुम्हाला हे मिळणार आहे. ओके. क्लोज रिंग असेल, फक्त सिंगल बॉन्डच असेल पण क्लोज रिंग अवेलेबल. क्लोज रिंग या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल मिळेल. याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ अल्केन. स्ट्रक्चर ऑफ अल्केन हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे पण जस्ट मी रिमाइंड करून देते तुम्हाला. स्ट्रक्चर ऑफ अल्केन मध्ये अल्केनचं जे स्ट्रक्चर आहे तर ते ऑलवेज टेट्राहायड्रल असतं. टेट्राहायड्रल लाईक दॅट. आणि या ठिकाणी हायड्रोजन जे आहेत तर ते तुम्हाला प्रेझेंट मिळेल. या ठिकाणी कार्बनचं जे हायब्रिडायझेशन असेल तर ते असेल sp3. आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी जो बॉन्ड अँगल आहे तर तो बॉन्ड अँगल या ठिकाणी असणार आहे 109.5 डिग्री. ओके. बॉन्ड अँगल 109.5 डिग्री. याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे या ठिकाणी तर तो आहे आयसोमेरिझमचा.
आता अल्केन आयसोमेरिझम म्हणजे विच हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्हाला सेम मिळणार आहे, पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी डिफरंट मिळेल. ओके, दिस इज नथिंग बट द आयसोमेरिझम. ओके, नाव आयसोमेरिझम, फक्त या ठिकाणी आपण आयसोमेरिझमचे टाइप बघितलेले आहे. 4 ते 5 टाइप आपण जनरली बघितलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला एकच आयसोमेरिझम 4 ते 5 टाइप म्हणजे 2 टाइप आहे. ओके, मेन जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम same number of carbon atom but differ in skeleton. स्केलेटन म्हणजे की त्या ठिकाणी जी कार्बनची स्ट्रेच चेन असू शकते, ब्रांच चेन असू शकते, बट नंबर ऑफ कार्बन सेम असेल. एक्झाम्पल बघा, ब्युटेन घेऊ आपण, CH3 CH2 CH2 CH3. ओके, 4 कार्बन या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. ब्युटेन एक मध्ये स्ट्रेट चेन आहे आणि दुसरं या रीतीचं तुम्ही स्ट्रक्चर जे आहे तर ते प्रिपेअर करू शकता. दोघांमध्ये 4च कार्बन आहे, पण या ठिकाणी ब्रांचिंग मी क्रिएट करून टाकले, या ठिकाणी स्ट्रेट चेन आहे. तर हे झालं तुमचं आयसोमेरिझम. सिंपल आहे. अशा रीतीने तुम्हाला ब्युटेनचे 2 आयसोमेरिझम मिळतील. त्याच्यानंतर पेंटेनचे 3, देन हेक्सेनचे 5, हेप्टेनचे 9. आणि जर तुम्हाला MCQ आला की डिकेनचे किती आयसोमर आहे, म्हणजे डिकेन म्हणजे 10 कार्बन, तर त्याचे 75 आयसोमर्स प्रिपेअर होतात. तर एवढं आपण रायटिंग नाही करू शकत. यू कॅन रिमेंबर दिस नंबर ओनली 75. we can draw the 75 structural formula of decay. MCQ मध्ये जर तुम्हाला आला प्रश्न तर. आता नेक्स्ट पॉइंट आहे आता आपला आता बघा, प्रिपरेशन प्रोसिजर ऑफ अल्केन हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. हा टॉपिक तुमच्यासाठी टोटली नवीन आहे. जे आतापर्यंतचे जे टॉपिक होते तर ते टॉपिक आपल्याला 10वी पर्यंत सुद्धा होते. sp3 हायब्रिडायझेशन आहे, टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे, आफ्टर दॅट नॉमेनक्लेचर आहे, अल्केन, अल्किन, अल्काइन, हे टॉपिक तुम्हाला होते. पण तुम्हाला केमिकल रिॲक्शन्स ज्या आहे होत्या, पण लिमिटेशन मध्ये, आणि प्लस त्यांचे काही मेकॅनिझम्स नव्हते. पण आता तुम्हाला 1 किंवा 2 रिॲक्शन्स राहणार नाही, तुम्हाला मल्टिपल रिॲक्शन्स लक्षात ठेवावे लागते. तर त्या लक्षात कशा ठेवायच्या बघा, एक सोपी ट्रिक जी आहे तर मी तुम्हाला सांगेन. फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता सगळ्यात फर्स्ट आपल्याला अल्केन जो आहे तर तो अल्केन कसं काय प्रिपेअर करायचा आहे? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय? डबल बॉन्ड पासून किंवा ट्रिपल बॉन्ड पासून. मग त्याच्यासाठी काय लागेल तर ही जी प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक कॅटॅलिस्ट लागतं आहे आणि त्या कॅटॅलिस्टमुळे हायड्रोजन त्या ठिकाणी ऍड होणार आहे. सिंपल. ओके, मग आता कोणता कॅटॅलिस्ट लागेल? रॅनी निकेल. ओके, रॅनी निकेल तुम्हाला या ठिकाणी लागेल. रॅनी निकेल घ्या. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पॅलाडियम घ्या और प्लॅटिनम घ्या. हे 3 मेटल्स आहे. हे 3 मेटल्सच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन होणार आहे. एक्झाम्पल बघा, जनरल रिॲक्शन जी आहे तर तीच लक्षात ठेवायची. जी जनरल रिॲक्शन आहे ना ती लक्षात ठेवायची आणि त्याच रिॲक्शन वरून सगळ्या रिॲक्शन ज्या आहेत त्या फॉलो करायच्या.
सगळे रिएक्शन जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर होणार नाही. ओके, या ठिकाणी मी एक जनरल रिएक्टंट जो आहे तर तो मी ड्रॉ केलेला आहे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होईल? रॅनी निकेल, पॅलेडियम और प्लॅटिनियम. काय करायचं आपल्याला? कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. म्हणजे काय ऍड करायचंय? हायड्रोजन आपल्याला या ठिकाणी ऍड करावं लागेल. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? रॅनी निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम. ओके, आता ह्या ठिकाणी नेमकं काय होतं बघा, हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन गॅसमध्ये जर मी त्याला यूज केला तर तो काय होऊन जाईल? इव्हॅपोरेट होऊन जाईल. मग टार्गेट प्रोडक्ट जे आहे तर ते मला मिळणार नाही. मग ते इव्हॉल्युशन किंवा त्याचं जे इव्हॉल्व्ड आहे तर ते स्टॉप करण्यासाठी आपण कॅटलिस्ट ऍड करतोय. अलग अलग लक्षात, कॅटलिस्ट ऍड करण्याची गरज का आहे? कारण की जर मी डायरेक्ट हायड्रोजन यूज केला तर हायड्रोजन आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये मिळेल? जनरली गॅस. आणि जर मी तो डायरेक्ट यूज केला तर तो काय होईल? इव्हॉल्व्ड. मग या ठिकाणी काय करतात, जर मी निकेल घेतला, सपोज टू बी दिस आर द निकेल, या निकेल वरती काय करतील? निकेल म्हणजे सॉलिड आहे आणि सॉलिड मध्ये व्हॉइड्स जे आहेत, स्मॉल क्वांटिटी मध्ये व्हॉइड्स प्रेझेंट असतात. त्या व्हॉइड्स मध्ये आपण काय ऍड करतो? हायड्रोजन त्या ठिकाणी अब्सॉर्ब होतो. तो हायड्रोजन अब्सॉर्ब झाला की त्या ठिकाणी तुम्हाला काय ऍड करायचंय? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ऍड केले, रिएक्शन आपोआप होईल. कारण की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये कोणता बॉन्ड आहे? पाय बॉन्ड. तो इझिली ब्रेक होईल इन द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन. ओके, अँड यू गॉट द प्रोडक्ट आर CH2 बॉन्ड CH2R. ओके, बघा हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन इथे ऍड झाला, हा हायड्रोजन इथे ऍड झाला. मग आता जेव्हा पण अशी रिएक्शन होईल तर तुम्ही फक्त कोणाचा विचार करायचा आहे? सॉरी, ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे त्या ठिकाणी काय ऍड करून टाकायचं? हायड्रोजन. सिंपल. तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही, कारण की मुलांमध्ये हेच खूप मोठं कन्फ्युजन आहे. H2 ऍड झालं, रॅनी निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम. आता या ठिकाणी मी काय केलं? हायड्रोजन हायड्रोजन, एक हायड्रोजन इथे ऍड झाला, एक या ठिकाणी. प्रोडक्ट काय मिळेल? CH3 CH2 बॉन्ड CH3. गॉट इट? आय होप हीच रिएक्शन लक्षात ठेवा, बाकीच्या रिएक्शन्स तुम्हाला आपोआप मिळतील. मग फर्स्ट जी प्रोसिजर झाली आपली तर ती झाली फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, आणि त्याच्यामध्ये पण आपण फक्त एक एक्झाम्पल घेतला डबल बॉन्डचं. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊन घेऊ ट्रिपल बॉन्ड. ओके, दीज आर ट्रिपल बॉन्ड इन द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन. आता या ठिकाणी बघा, हायड्रोजन किती लागतील आपल्याला? 4. 4 हायड्रोजन जर मला रिक्वायर्ड आहे तर मी काय करून टाकेल? ट्वाइस H2 म्हणजे किती झाले? 4 हायड्रोजन. मग या ठिकाणी मला प्रोडक्ट काय मिळेल? RCH2 बॉन्ड R. ओके, झालं. या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं तुम्हाला, ज्या ठिकाणी डबल आणि ट्रिपल बॉन्ड आहे त्यांचा एक बॉन्ड ब्रेक करून हायड्रोजन ऍड करून टाकायचं. रॅनी निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम इज द बेस्ट रिएजंट फॉर द addition of hydrogen, and this reagent is also called reducing agent. आता रॅनी निकेल कशाचं बनेल? रॅनी निकेल is the alloy of आता या ठिकाणी रॅनी निकेल जो आहे हा रॅनी निकेल आपला प्रिपेअर होणार आहे अलॉय पासून. इट्स अलॉय ऑफ 50% निकेल अँड 50% अलॉय, 50% ॲल्युमिनियम. ओके, दोघांचा मिळून तुम्हाला या ठिकाणी रॅनी निकेल जो आहे तर तो प्रिपेअर करायचा आहे आणि याला NaOH च्या सोल्युशन मध्ये ऍड करून बॉईल करायचंय ऍट अबाउट 50 to 100 डिग्री सेल्सिअस. इथपर्यंत तुम्हाला बॉईल करायचंय तर त्या ठिकाणी तुम्हाला रॅनी निकेल जो आहे तर तो मिळून जाईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला ही रिएक्शन फक्त आणि फक्त निकेलच्या प्रेझेन्स मध्ये करायची आहे, ही रिएक्शन जर तुम्हाला फक्त आणि फक्त निकेलच्या प्रेझेन्स मध्ये, म्हणजे बघा
CH double bond CHR in the presence of nickel at about 523 to 573 Kelvin. ओके, टेम्परेचर मेंटेन करावं लागेल जर तुम्हाला निकेलच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन करायची आहे तर तुम्हाला प्रोडक्ट जो आहे तर तो मिळून जाईल. ही झाली तुमची फर्स्ट रिएक्शन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आय होप सगळ्यांना रिएक्शन्स जी आहे तर ती लक्षात आलेली असेल. नेक्स्ट जी आपली रिएक्शन आहे आता तर ती आहे फ्रॉम अल्किल हालाइड. नेक्स्ट सेकंड नंबर ची जी प्रिपरेशन प्रोसिजर आहे फ्रॉम अल्किल हालाइड. आता अल्किल हालाइड मध्ये फर्स्ट जी रिएक्शन आहे तर ती रिएक्शन आहे वर्ट्स रिएक्शन. आता वर्ट्स रिएक्शन मध्ये बघा नेमकं काय होतंय. वर्ट्स रिएक्शन मध्ये तुम्हाला अल्किल हालाइड घ्यायचं आहे. अल्किल हालाइडची रिएक्शन तुम्हाला सोडियम सोबत करायची आहे. 2 अल्किल हालाइड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आणि सोडियम पण किती घ्यावे लागतील 2. हा पूर्ण प्रोडक्ट या ठिकाणी रिमूव्ह होईल आणि तुम्हाला हा प्रोडक्ट या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला चेन इन्क्रीज होऊन मिळेल. ओके, ही झाली तुमची जनरल रिएक्शन when alkyl halide is reacts with sodium to form alkane and salt. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स राईट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम्पल बघा त्या ठिकाणी CH3Cl plus twice Na plus Cl CH3 gives CH3 plus NaCl. ओके, तुम्हाला या ठिकाणी जो प्रोडक्ट मिळालेला आहे तर तो प्रोडक्ट मिळालेला आहे इथेन. आता या ठिकाणी जे पण मी रिएक्टंट घेतलेले आहेत तर ते सगळे सिमेट्रिकल आहे. म्हणजे ही रिएक्शन्स जी आहे ही रिएक्शन फक्त आणि फक्त कोणत्या अल्किल हालाइडला लागू पडते, सिमेट्रिकल. सिमेट्रिकल मीन्स सेम नंबर, ऑड नंबर नाही पाहिजे. सेम नंबर म्हणजे हे दोघं जे ग्रुप आहे हे दोघं सेम पाहिजे. इकडे जर मिथिल आहे तर इकडे पण मिथिल पाहिजे, इकडे जर इथेन आहे तर इकडे पण इथेन पाहिजे. जर सेम आहे सिमेट्रिकल आहे तर ही रिएक्शन होईल. आणि जर या ठिकाणी तुम्ही अनसिमेट्रिकल यूज केले म्हणजे एक्झाम्पल बघा CH3Cl plus twice Na plus CH3CH2Cl. आता या ठिकाणी मी यूज केलेला आहे इथिल हालाइड आणि या ठिकाणी मी यूज केलेला मिथिल क्लोराइड. मला प्रोडक्ट बघा काय मिळेल. प्रोडक्ट मिळेल मला CH3CH2CH3. फर्स्ट टार्गेट प्रोडक्ट हा मिथिल ग्रुप इथं अटॅच होईल. ओके, बघा या ठिकाणी हे जे ग्रुप आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अट्रॅक्शनल आणि निघून जाते. फर्स्ट मला मिळणार आहे प्रोपेन. आता पूर्ण रिएक्शन मध्ये 50% हे 50% हे सगळेच मॉलिक्यूल हे एकमेकांसोबत रिॲक्ट होतील अशी गोष्ट नाही. 2 मिथिल क्लोराइड पण रिॲक्ट होऊ शकतात. दुसरा प्रोडक्ट मला मिळेल इथेन. ओके, आणि अजून एक प्रोडक्ट मला मिळू शकतो. एक इथिल क्लोराइड दुसऱ्या इथिल क्लोराइड सोबत रिॲक्ट होईल CH3CH2CH2CH3. म्हणजे मला किती प्रोडक्ट मिळाले टोटल 3. आता मला सांगा जर मला 3 प्रोडक्ट मिळालेले आहे, तिघच्या तिघ प्रोडक्ट अल्केने, मला परत कोणत्या प्रोसिजरने जावं लागेल, सेपरेशन प्रोसिजरने जावं लागेल. सेपरेशन करणं सोपी गोष्ट आहे का, नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे वर्ट्स रिएक्शन जी आहे तर ती वर्ट्स रिएक्शन तुम्ही कोणासाठी करू शकतात, सिमेट्रिकल. जनरल रिएक्शनच तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अल्किल हालाइड इज रिॲक्ट्स विथ सोडियम टू फॉर्म अल्केन. या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे सिमेट्रिकलचं. दोघं मी हा क्लोरीन यासाठी इकडे लिहिला आहे की हा ग्रुप आपल्याला रिमूव्ह करायचा त्यासाठी. इकडे पण तुम्ही सेम तसंच करू शकतात म्हणजे पूर्ण NaCl जो आहे तर तो बाहेर पडेल.
ऍक्च्युली ट्वाइस NaCl या ठिकाणी बाहेर पडेल. ओके, तर ही जी रिॲक्शन आहे अनसिमेट्रिकल हायड्रोकार्बन साठी लागू होत नाही. म्हणजे जर तुम्हाला अनसिमेट्रिकल हायड्रोकार्बन प्रिपेअर करायचे आहे तर वर्ड्स रिॲक्शन यूज करू नका. त्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे कोरे हाऊस इफेक्ट. वर्ड्स रिॲक्शन मध्येच येते एक रिॲक्शन. दॅट रिॲक्शन इज नोन ॲज कोरे हाऊस इफेक्ट. आता बघा, कोरे हाऊस इफेक्ट याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट you have to prepare a reagent and that reagent is known as Gilman's reagent. शुभमन गिल नाही बरं, Gilman's reagent, not a शुभमन गिल. ओके, आता गिलमन्स रिएजंट बघा कसा प्रिपेअर करायचा आहे. कोरे हाऊस इफेक्ट जे आहे तर हे यूज होणार आहे फॉर अनसिमेट्रिकल हायड्रोकार्बन. तुम्हाला अल्किल हॅलाइड घ्यायचंय. अल्किल हॅलाइडची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे? लिथियम सोबत, इन द प्रेझेन्स ऑफ ड्रायथर. दीज आर यूज ओनली ॲज अ कॅटलिस्ट. आता या ठिकाणी काय होणार बघा, लिथियम ट्वाइस आहे, एक लिथियम आणि हॅलाइड्स जे आहे तर ते सेपरेट होईल आणि लिथियम एक कोणाला कनेक्ट होईल? अल्किलला. आपल्याला माहिती आहे जर दोन क्लोरीन किंवा दोन लिथियम जर आहे तर त्याच्यावरती पार्शियल चार्ज असतो. फ्रॉम दॅट वन इज पॉझिटिव्ह अँड वन इज निगेटिव्ह. या रीतीने तुम्हाला सेपरेट करायचं आहे. मग हा अल्किल लिथियमची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत करणार? परत कॉपर आयोडाइड सोबत. कॉपर आयोडाइड सोबत केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट प्रोडक्ट मिळणार आहे लिथियम डाय अल्किल कॉपर आणि त्यालाच आपण काय म्हणणार? गिलमन्स रिएजंट. आता हा जो गिलमन्स रिएजंट मिळालेला आहे या गिलमन्स रिएजंट मध्ये कॉपर वरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. आणि लिथियम वरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आता हा जो बॉन्ड आहे हा अल्किल वरती अटॅक करेल म्हणजे हा बॉन्ड टोटली काय झाला? ब्रेक. हा बॉन्ड ब्रेक होईल. हा एक्स आणि हा पूर्ण ग्रुप सेपरेट होईल. मला प्रोडक्ट मिळेल आर बॉन्ड आर. मी या ठिकाणी दुसरा कोणताही अल्किल ग्रुप घेऊ शकते. बघा मी इकडच्या साईडला तीच रिॲक्शन्स हायलाइट घेऊन करून दाखवते तुम्हाला. प्रॉपरली लक्षात घ्या. CH3 बॉन्ड Cl प्लस ट्वाइस Li. सगळ्यात फर्स्ट मला काय मिळेल? अल्किल लिथियम. CH3Li प्लस LiX. ओके, दिस इज द प्रोडक्ट. आता याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जो प्रोडक्ट मिळणार आहे तर तो नेक्स्ट तुम्हाला करायचा आहे गिलमन्स रिएजंट प्रिपेअर करायचा आहे. CH3 लिथियम किती घेणार? ट्वाइस प्लस कॉपर आयोडाइड गिव्स काय प्रोडक्ट मिळेल तुम्हाला? आता हे ट्वाइस मॉलिक्यूल सेम, किती अल्किल ग्रुप किती आहे? ट्वाइस, देन कॉपर, देन लिथियम प्लस लिथियम आयोडाइड. आता हाच गिलमन्स रिएजंट तुम्हाला कॅरी करायचंय CH3 Cu CH3. मी दोन न लिहिता सेपरेट लिहिलेले फक्त, बस दुसरं काहीच नाही केलंय. प्लस आता मला दुसरा अल्किल हॅलाइड घ्यायचा. तर दुसरा अल्किल हॅलाइड बघा मी काय घेतला? CH3 CH2 Cl. ओके, हा इकडे झाला तुमचा मिथिल आणि हा झाला इथिल. इथला बॉन्ड ह्या कार्बन वरती अटॅक करेल, हा बॉन्ड ब्रेक होईल. मला प्रोडक्ट मिळणार आहे सेम CH3 CH2 CH3 आणि हा पूर्ण ग्रुप जो आहे तर तो पूर्ण ग्रुप रिमूव्ह होऊन जाईल. याच्यावरती मोस्टली जो क्वेश्चन असतो तर तो क्वेश्चन असतो हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन फ्रॉम अल्किल हॅलाइड. हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन फ्रॉम अल्किल हॅलाइड. तुम्ही प्रोपेन कसं प्रिपेअर करणार? फ्रॉम अल्किल हॅलाइड पासून. आता जर मला प्रोपेन प्रिपेअर करायचं अल्किल हॅलाइड पासून तर मी वर्ड्स रिॲक्शनने मुळीच जाणार नाही, कारण की वर्ड्स रिॲक्शन जी आहे तर ती कशासाठी आहे? सिमेट्रिकल. मी कशाने जाणार? कोरे हाऊसने. मात्र जर मला प्रोपेन प्रिपेअर करायचं आहे तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे
की इथं अल्किल हॅलाइड घ्यायचा आहे तुम्हाला मिथिल आणि नेक्स्ट इथिल.